हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 12. पसायदान. ओवी दुसरी, भाग 3. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. मागील प्रवचनांमध्ये आपण या ओवीच्या 2 चरणांचे निरूपण पाहिले. आता आपण पुढील चरणांचे निरूपण पाहू. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. श्री ज्ञानेश्वर माऊली या ओवीच्या शेवटी विघ्न संतोषींच्या कुटिल प्रवृत्तीचा समूळ नाश होण्यासाठी एक शाश्वत मार्ग सांगत आहेत. याप्रमाणे झाले तर विघ्न संतोषींच्या कुटिल प्रवृत्तीचा समूळ नाश होऊन त्यांच्यात सत्कर्माच्या रतीमुळे भगवत प्राप्तीची ओढ वृद्धिंगत होईल. ते सांगतात, असे झाले की या योगे तमाम भूतमात्रांमध्ये आपापसात जीवभाव नांदू लागतो. भूता म्हणजे तमाम भूतमात्र. भूतमात्र म्हणजे येथे या विश्वात जे काही अगोदरच आहे, निर्माण झालेले आहे ते सर्व काही. यात सजीव, निर्जीव, चल, अचल अशा सर्वांचा समावेश होतो. खलवृत्ती नष्ट होऊन आत्मज्ञान झालेल्याला या सर्वांबद्दल जीवभाव निर्माण होतो. जीवभाव निर्माण झाला की अशाला निर्जीव सृष्टीबद्दल प्रेम निर्माण होते. निर्जीव सृष्टीची महती त्याला पटते. निर्जीव सृष्टी ही वसुंधरेची शान आहे, वैभव आहे, ती वैश्विक संपत्ती आहे हे त्याला उमजते. यामुळे तो याला धक्का पोहोचेल असे काहीही करत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की निर्जीवांना संवेदना नसल्यामुळे ते त्यांना नक्कीच लागू नाही. तसेच हे मनुष्येतर प्राण्यांनाही लागू नाही, कारण ते पूर्णपणे नैसर्गिक आचरण करतात. यायोगे त्यांचे संचित सहजच संपते आणि ते त्याच योनीत पुनर्जन्म न घेता पुढील योनीत उत्क्रांत होतात. परंतु मानव तसा नाही. तो नियतीप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे, निसर्गाप्रमाणे आचरण न करता त्याच्या बुद्धीने, मनाने, मर्जीने वर्तन करतो. यामुळे त्याचे वर्तन त्याच्या संचिताप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे, निसर्गाप्रमाणे नसते. अर्थातच त्याचे संचित न संपता त्यात सतत भर होत राहते. त्यामुळे हे सर्व फक्त मानवाला लागू आहे. हे सर्व मानवासाठीच आहे. याचा विशेष असा आहे की या योगे मानवांना निर्जीव वस्तुजगत, मनुष्येतर प्राणी आणि स्वतः मानव यांच्याबद्दल जीवभाव निर्माण होतो. आमचे ऋषीमुनी बाह्य वस्तुजगताचा देह जीवित राहील इतकाच अत्यावश्यक उपयोग करत असतात आणि तरीही ते आनंदाने जीवन जगत असत. देहाप्रमाणेच ते मानसिक स्वास्थ्याला महत्त्व देत असत. आज अनावश्यक, क्षुद्र, घातक अशा भौतिक विज्ञानामुळे ही वसुंधरा खणून उकरून काढली जाते. हे जगबुडीचे लक्षण आहे. हे स्वतःला अतिप्रगत समजणाऱ्या मानवाला केव्हा उमजणार हे योगेश्वर जाणे. जीवभाव निर्माण झाला की अशाला वृक्ष, लता, पल्लवी यांच्याबद्दल प्रेम निर्माण होते. तो त्यांची जोपासना करतो, त्यांचे संगोपन करतो, त्यांच्यावर प्रेम, माया, वात्सल्य करतो. पर्यावरण आपोआप सांभाळले जाते. त्यासाठी कायदे करावे लागत नाहीत. आमच्या ऋषीमुनींनी अरण्य जपण्यासाठी नियम केले नाहीत. निसर्गाचे महत्त्व जाणून त्यांनी अरण्यके, निसर्गावर ऋचा रचल्या. अरण्यात जाऊन त्यांनी वास्तव्य केले. निसर्ग सानिध्यात तपश्चर्या केली. साक्षात्कारी झाले, कैवल्यानंदी झाले, मुक्त झाले. जीवभाव निर्माण झाला की किडे, मुंग्या, पक्षी, चतुष्पाद प्राणी यांच्याबद्दल आस्था निर्माण होते. विश्वाच्या संगोपनासाठी येथील प्रत्येक प्राणी उत्क्रांत झालेला आहे याचे त्याला भान येते. या सर्वांमुळे हे विश्व टिकून आहे, निरोगी आहे हे भान त्याला असते. सर्वच्या सर्व 84 लक्ष योनी वैश्विक पर्यावरणासाठी अत्यावश्यक आहेत याचे महत्त्व त्याला पटते. तो या तमाम प्राण्यांना त्यांचे नैसर्गिक जीवन जगू देतो. आपल्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर तो त्यांना नामोहरम करून विचलित करत नाही.
जीवभाव निर्माण झाल्यामुळे आत्मभान येते आणि अशाला प्रत्येक मानवात आत्मदर्शन होते. तेथे लहान मोठा, श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच असा दुजाभाव राहत नाही. तो देहभान दूर करून सर्वांची आत्मभेट घेतो. यामुळे सहजीवन जगले जाते. सर्वत्र आनंदी आनंद असतो. अशा प्रकारे खलवृत्ती नष्ट झाल्यामुळे निर्जीव सृष्टीप्रमाणेच वृक्ष, लता, पल्लवी, किडे, मुंग्या, पक्षी, चतुष्पाद प्राणी, मानव अशा सजीव सृष्टीबद्दलही आत्मप्रेम निर्माण झाल्यामुळे येथे नंदनवन निर्माण होते. तेही परस्पर होते. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. याचा अर्थ असे प्रेम हे पूर्णपणे नैसर्गिक, निरपेक्ष, निर्लेप, निर्गुणी आणि महत्त्वाचे म्हणजे विनाकारण असते. हेच कैवल्य असते. परस्पर याचा हा असा अर्थ आहे. यासाठी काहीही कारण लागत नाही. विनाकारण आनंदात असणे हाच निसर्गाचा मूलभूत स्वभाव आहे. खलप्रवृत्ती केवळ आणि फक्त मानवातच आहे. तोच अनैसर्गिक वागत असतो. मानव सुधारला तर विश्व सदानंदात डोलू लागेल. यासाठी खलप्रवृत्ती नष्ट व्हावी असा श्री ज्ञानेश्वर माऊलींचा अट्टहास आहे. मैत्र ह्याचा अर्थच असा आहे की नैसर्गिकपणे, विनाकारण, निरपेक्षपणे अंतःकरणात प्रेम निर्माण होते. एकमेकांच्यात सहकार्य, सहवास, सहजीवन सुरू होते. तुकाराम महाराजांच्या भाषेत एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथी सुरू राहते. एक सांघिक भाव निर्माण होतो. संबंध, नाती, प्रेम इत्यादी तडजोड गरज न राहता आपुलकीने, प्रेमाने बांधली जातात. कोणाकडून काही अपेक्षा नसतात. भविष्यात उपयोग व्हावा यासाठी एकत्र येणे न होता सहकार्याच्या भावनेने एकत्र येणे होते. एक प्रतिक्षिप्त क्रिया केल्याप्रमाणे सर्वांकडून सर्वांसाठी सहकार्य घडते. सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी ही काचेच्या भांड्यासारखी केव्हाही तडा जाऊन नष्ट होऊ शकते. हे सर्व आज आहे, उद्याचा काही भरवसा नाही. परंतु परस्पर सद्भावाने जोडली गेलेली नाती, संबंध दीर्घकाळ, पिढ्यानपिढ्या टिकतात आणि वृद्धिंगत होत जातात. सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी यांचा उपयोग, दुरुपयोग, शांतता, अशांतता, सृजन, भंजन, मैत्री, दुश्मनी, प्रेम, दुस्वास इत्यादी असा कसाही केला जाऊ शकतो. ढोंगी, सोंगी, भोगी यांचं पेव फुटलं आहे. बेमालूम भेसळ करून नकली असली म्हणून दिले जाते. अभिनय करून ठगवले जाते. यासाठी निरपेक्ष सहकार्य, सहजीवन, सहवास याला फार महत्त्व आहे. यायोगे भक्ती, वैराग्य, विवेक याची स्थापना होते आणि याची जोपासना केली जाते. हळूहळू हा स्वभाव तयार होतो. प्रारब्धाने वाकड्यात शिरणारे मन सरळ होते आणि आत्मसेवेला रुजू होते. आजाराच्या रोगावरील डॉक्टरांच्या औषधाप्रमाणे जीवभाव मैत्री ही खळांची व्यंकटी सांडण्यासाठी, नष्ट होण्यासाठी उपयुक्त होते. जेव्हा घराला रंग देतात तेव्हा पहिला रंग खरवडून काढतात आणि मगच तेथे नवीन रंग देतात. तो तेथे चांगला घट्ट बसतो. हे तसेच आहे. जीवभाव मैत्रीमुळे खळांची व्यंकटी समूळ नष्ट होते आणि त्यावर सद्भाव घट्ट बसतो, अंतःकरणापर्यंत मुरतो. जात, पंथ, धर्म इत्यादी दूर सारून मानवांमध्ये मानवता रुजते. दुष्टांचे दुष्टपण नष्ट होते. सर्वजण मानव म्हणून सर्वांचे सर्व सण, वार, उत्सव, पूजा, पाठ, प्रार्थना एकत्र साजरे करतात. कोठेही दुजाभाव नसतो. आज यांचा सण तर उद्या त्यांचा सण. दोघांचा सण एकत्र साजरा केला तर दुप्पट आनंद. यासाठी आपण 2 गोष्टी कटाक्षाने पाळायच्या. 1. प्रत्येक भौतिक हालचाल फक्त पोटासाठी आहे याचे भान राखायचे आणि त्याचा मर्यादित वापर करायचा. 2. राजकीय हालचाल ही फक्त दोघांना झुंजवून राजकीय पोळी भाजण्यासाठी आहे हे जाणून यापासून आत्मयात्रेकरूंनी दूर राहायचं. मानवाला अवघे 100 वर्षे आयुष्य दिले आहे. या वेळेत एकमेकांबद्दल असूया निर्माण व्हायला वेळ कोठे आहे? जो काही 100 वर्षांचा अल्पवेळ आहे त्यात सर्व पंथ एकत्र येऊन एकमेकांचे संचित संपवून
परम कैवल्य निर्माण करायचे आणि मुक्त व्हायचे. म्हणून माऊलींच्या या ग्रंथाचे मूळ नाव भावार्थ दीपिका असेच आहे. जनाबाईने याला ज्ञानदेवांनी सांगितली म्हणून ज्ञानेश्वरी असे म्हटले. परंतु येथे सर्व भावनांचे निरूपण आहे. ते ज्ञानाने जाणून त्याप्रमाणे भावनांना आळा मर्यादा घालून त्याचा भावार्थ समजून उमजून दीपिका प्रज्वलित करायची आहे. या ग्रंथाला भावार्थ दीपिका असेच म्हणावे आणि त्याच अर्थी तो जाणून घ्यावा. या माझ्या सांगण्याला काही हसतात, परंतु याचा अर्थ इतकाच आहे की त्यांना माऊली याचाही अर्थ उमजलेला नाही. आईला मुलांबद्दल नैसर्गिक विनाकारण निरपेक्ष माया असते. तिच्यात वात्सल्य ओतप्रोत भरलेले असते. त्या माऊलीला तिच्या वृद्धापकाळात मुलांनी जरी विचारले नाही, दूषणे दिली, तिचे संगोपन केले नाही, उपेक्षा केली, तरीही ती माऊली मुलांचे कौतुकच करते. ती त्यांच्यावर मायाच करते. श्री ज्ञानेश्वर माऊली या अशा मैत्रची अपेक्षा येथे करत आहेत. त्यासाठी येथे पुरुषोत्तमाकडे पसायदान मागत आहेत. या अशा प्रेमामुळे खल प्रवृत्ती नष्ट होते. प्रत्येकाला प्रत्येकाबद्दल आस्था निर्माण होते. भगवत प्रीती निर्माण होते, जोपासली जाते आणि ती वृद्धिंगत होते. याची व्याप्ती ब्रह्मांड व्यापून उरते. त्यायोगे निसर्ग जपला जातो. एक जीवात्मा या नात्याने एकमेकांकडे पाहिले जाते. यामुळे खलवृत्तीचे रूपांतर इदम सर्व खलु ब्रह्म असे होते. भांगेत तुळस उगवते, चिखलात कमळ उगवते, दानवाचा देव होतो, दरोडेखोर वाल्याचा वाल्मिकी ऋषी होतो. भोग प्रवृत्तीचे अध्यात्मात रूपांतर होते. आपण सदा कैवल्यानंदी आहोत, मुक्त आहोत. आपण अंशात्मा आहोत हे भान मानवाला येते. हरिओम.